खूप लोकांच्या जेवणाच्या वेळा अनियमित असतात आणि अनियमित जेवणाच्या वेळामुळेच त्यांना सगळ्यात जास्त पित्ताचे त्रास होतात, डोकेदुखीचे त्रास सुरू होतात. एवढंच काय पण पचनाचे आजार सुरू होतात. आदरणीय चरकाचार्य आयुर्वेदात सांगतात की काल भोजनम आरोग्यकराणाम श्रेष्ठम. बघा, आरोग्यकरणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर कालभोज्यम, म्हणजे काळामध्ये जेवण पाहिजे. सदाशिव पेठेमध्ये एक गृहस्थ होते, 80 वर्ष वय होतं. क्रम कधी संध्याकाळच्या 5च्या जेवणाचा त्यांचा कधीही चुकला नव्हता. एकदा लोकांनी थोडंसं त्याच्या सेवकाला पैसे देऊन तो क्रम बिघडवायचं ठरवलं आणि त्यांना थोडा उशीर करायला सांगितलं. सेवक खरं तर मानी होता, लवकर तयार होत नव्हता, पण थोडेसे पैसे देऊन त्याला तो क्रम बिघडवायला दिला. किती बिघडवला फक्त की त्याने जेव्हा जेवायची वेळ होती तेव्हा कणिक मळायला घेतली, तर तिकडून आवाज आला, असेल ती कणिक घेऊन ये, मी कणिक खाईल पण वेळ चुकवणार नाही. लक्षात ठेवा, जी लोक आपला वेळ पाळतात ना तीच श्रेष्ठ आरोग्य संपन्न राहतात. आणि जी लोक योग्य काळामध्ये जेवण करतात ते अकाली सुद्धा जेवण करू शकतातच ना, पण जी लोक अकाळीत जेवण करतात त्यांना कसला काळ आलेला आहे.